नमस्कार. आता सायली कुठे गेलेली असते हे कोणाला समजत नसतं. प्रियाला माहीत असतं, कारण महिपत आणि तिने मिळून तिला किडनॅप केलेली असते. आता प्रतिमा आणि रविराजला सुद्धा गोष्ट समजते की सायली भेट सापडत नाहीये. सायली कुठेतरी गायब झाली आहे. आता रविराज आणि प्रतिमा सुद्धा सुभेदारांच्या घरात निघून येतात. अर्जुन रडत असतो. रविराज आणि प्रतिमा अर्जुनला धीर देतात. आता सर्वच जण सायलीला शोधत असतात. इकडे आउट हाऊसमध्ये सायलीला किडनॅप केलेली असते आणि तिथे प्रियासुद्धा असते. आता सायलीला बांधून ठेवलेली असते. सायली शुद्धीत नसते. प्रिया तिथे हसत उभी असते आणि म्हणत असते, सायली आता तुझा खेळ संपला. आता तुझा अर्जुन हा फडफडून मरणार आहे. कारण तो आता किती फडफडणार, त्याचे पंकज आम्ही आता छाटून टाकणार आहोत. आता लगेच तिथे प्रतिमा शोधत आलेली असते. आउट हाऊसच्या खिडकीतून बघते तर काय, सायलीला किडनॅप केलेली असते, तिला बांधून ठेवलेली असते आणि समोर प्रिया उभी असते. ते बघून प्रतिमाला धक्काच बसतो. प्रतिमा जोरात किंचाळते. आता सर्वच जण तिथे येतात. आता प्रिया घाबरते. प्रिया लगेच तिथून पळ काढते आणि आता सर्वजण तिथे आल्यावर सर्वजण बघतात तर काय, सायलीला किडनॅप केलेली आहे आणि सायली ही बेशुद्ध असते. अर्जुन लगेच सायलीला उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि अश्विनला सांगतो, अश्विन काहीही कर, पण सायलीला आत्ताच्या आत्ता तू शुद्धीवर आण. अश्विन म्हणतो, काळजी करू नकोस दादा, मी हिला शुद्धीवर आणतो. आता पूर्णाजी, प्रताप, कल्पना सर्वांनाच धक्का बसला असतो. प्रतिमा रडत असते. रविराज प्रतिमाला विचारतो, अगं तिथे तू कोणाला बघितलंस का, कोण होतं तिथे? आता शेवटी प्रतिमा सांगते की तिथे तन्वी होती. ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रविराज विचारतो, कुठे आहे तन्वी, कुठे आहे? तन्वी इथे दिसत नाही. तोपर्यंत तन्वी धापा टाकत आलेली असते. रविराज विचारतो, कुठे गेली होतीस तू? आम्ही इथे सर्वजण असताना तू कुठे होतीस? ती म्हणते, बाबा मी सुद्धा सायलीला शोधत होते, पण मला सायली काही सापडली नाही. तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते, खोटं बोलू नकोस तन्वी, आउट हाऊसमध्ये मी तुला बघितलं आहे. तू सायलीच्या समोर उभी राहून जोरात हसत होतीस. आता अर्जुनला खूप राग येतो. आता रविराज येऊन प्रियाच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो, तू किडनॅप करून ठेवलं होतं सायलीला, बोल. अगं लाज नाही वाटली तुला असं वागताना? अर्जुन प्रियाजवळ येतो आणि तिची गचंडी पकडतो आणि म्हणतो, जर माझ्या बायकोला काही झालं, जर माझ्या सायलीला काही झालं ना, तर मी तुला सोडणार नाही. तुला मी खडी फोडायला पाठवेन, हे लक्षात ठेव. आता प्रिया चांगलीच घाबरते. आता प्रतिमा आणि कल्पना म्हणतात, काय गं तन्वी, तू तिथे आउट हाऊसमध्ये काय करत होतीस? आम्ही इथे सर्वजण असताना तू इथे नव्हतीस. प्रतिमा म्हणते, तू सायलीच्या जवळ होतीस, तरी तू सायलीला का घेऊन नाही आलीस? सायलीला शोधायला गेली होतीस ना, मग तू सायलीच्या गोलगोल का फिरत होतीस? आता प्रिया चांगलीच अडकलेली असते. तिला काय बोलावं हे समजत नसतं. अर्जुन म्हणतो, तूच तिला किडनॅप केली होतीस ना, खरं खरं सांग. आता प्रिया घाबरते आणि म्हणते, मी नाही, त्या महिपतने किडनॅप केली होती. आता अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणतो, या महिपतला तर मी आता सोडणार नाही. असं म्हणून अर्जुन घराबाहेर पडणार, तोच रविराज त्याला अडवतो आणि म्हणतो, थांब अर्जुन, आता तू कायदा हातात घेऊ नकोस, आता आपण कायद्यानेच जाऊया. तेव्हा आता अर्जुन आणि रविराज म्हणून महिपतला चांगलाच धडा शिकवणार आहेत. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.